आणि महापालिकांच्या निकालावर एक्स पोस्ट करत अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। विजयी उमेदवारांचं अभिनंदन करत त्यांनी जनतेचा कौल आपण स्वीकारला अशी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांची पोस्ट आपण सुरुवातीला बघूया। जनतेचा कौल हा सर्वोच्च आहे आणि तो आम्ही पूर्ण आदराने स्वीकारतो। विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचं अभिनंदन, पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा। जिथे यश मिळालं नाही तिथे जबाबदारीने दुप्पट जोमाने काम करत राहू। यश मिळालेल्या सर्व उमेदवारांनी जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावं ही अपेक्षा। विजयी होऊ शकले नाहीत त्यांनीही निराश न होता जनतेसाठी काम करावं। तुषार झारेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तुषार, अजित पवारांनी स्वीकारलेलं आहे की आपला पराभव झालेला आहे, जनमत आम्ही स्वीकारतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे। कुठे चुकलं त्यांचं? एवढ्या ताकदीनं ते मैदानात उतरले, दिवस रात्र त्यांचा प्रचार सुरू होता, तळ ठोकून होते पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये, काय कमी पडलं? नक्कीच नम्रता, एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन्ही भागामध्ये जर आपण विचार केला तर अजित पवारांचे जे कार्यकर्ते आहेत ते भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदाच फोडले होते। ते त्यांच्याकडे त्यांच्या गळाला लावून खरं तर त्यांना उमेदवारी जाहीर केल्या होत्या। मात्र पिंपरी चिंचवडचं आपण जर विशेष बघितलं तर भारतीय जनता पार्टीला यावेळेस थोडंसं का होईना जास्त यश येताना पाहायला मिळतं। मात्र त्या ज्या जागा जास्त आल्यात त्या जागा राष्ट्रवादीच्या त्यांच्या पारड्यात न पडता त्या शिवसेनेच्या कमी झाल्यात आणि त्या जागा ह्या भाजपच्या वाढल्याचं पाहायला मिळतंय। 84 पर्यंत खरं तर भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवडमध्ये पोहोचली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस 37 जागांपर्यंत पोहोचलंय। गेल्या 17 मध्ये जर आपण विचार केला तर 77 प्लस 5 अपक्ष अशी भारतीय जनता पार्टीकडे संख्याबळ होतं, तर राष्ट्रवादीकडे 36 जागा होत्या। यावेळेस राष्ट्रवादीची 1 जागा वाढलेली आहे। 9 जागा असणारी शिवसेना खरं तर यावेळेस 6 जागेपर्यंत थांबलेली आहे। तर एक अपक्ष निवडून आलेला आहे। गेल्या वेळेस 5 अपक्ष होते, ते भारतीय जनता पार्टी बरोबर पुढे गेले। मात्र या संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा जर आपण विचार केला तर ग्राउंड लेवलला ही जास्त चुरशीची खरं तर निवडणूक झाली होती। या चुरशीच्या निवडणुकीमध्ये गल्लीतला दादा की बारामतीचा दादा इथपर्यंत ही निवडणूक पोहोचली होती।